घडामोडींचा आढावा सुरुवात करूयात राजकीय बातम्यांनी। मुख्यमंत्री फडणवीसांनी शिवसेनेचे मंत्री सरनाईकांचा मोठा निर्णय फिरवला। मराठी शिकण्यासाठी आता वर्षभराची मुदत, तोपर्यंत कारवाई होणार नाही। अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना दिलासा, संघटनेच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांकडून हा निर्णय जाहीर। अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी वर्षभराची मुदत, मराठी शिकण्यासाठी 1 वर्षाची मुदतवाढ दिल्यामुळे शिंदेचे मंत्री नाराज असल्याची सूत्रांची माहिती। तर विश्वासात न घेता निर्णय घेतल्यामुळे शिवसेनेच्या मंत्र्यांमध्येही नाराजी। रिक्षा चालकांना मराठी शिकण्यासाठी 1 वर्षाची मुदतवाढ, फडणवीस आणि शिंदे यांनी एकत्रितपणे निर्णय घेतल्याची सूत्रांची माहिती। समन्वय समिती बैठकीनंतर प्रमुख नेत्यांमध्ये झाली होती चर्चा। मराठी भाषा व्यवहारामध्ये यावी ही परिवहन विभागाची भूमिका। मराठी भाषा शिकण्याचं अभियान सरनाईकांनी सुरू ठेवलं। शिंदेंची प्रतिक्रिया, तर मराठी भाषेचा प्रसार हा इतर भाषिकांमध्ये सुद्धा होतो याचं समाधानही शिंदेंनी व्यक्त केलं। मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानुसार कार्यवाही होईल, मंत्री सरनाईकांची प्रतिक्रिया। तर मुदतवाढ दिली म्हणजे सगळं संपलं असं नाही, अमराठी चालकांना मराठी भाषा शिकावीच लागेल, सरनाईक यांच्याकडून स्पष्ट। रिक्षा चालकांसाठी चालवलेली ही मोहीम शहांनी केराच्या टोपलीत टाकली। मराठीसाठी शिंदेंच्या शिवसेनेनं बंड केलं पाहिजे होतं, संजय राऊतांचं वक्तव्य। तर दिल्लीतून आलेला निर्णय मुख्यमंत्र्यांनी दिला, मराठी सक्ती अमित शहांना विचारून केली होती का, राऊतांचा सवाल। मुंबईच्या महापौर रितू तावडेंनी फडणवीसांची भेट घेतल्याची माहिती। बुधवारी रितू तावडे यांनी रात्री फडणवीसांची भेट घेतली, सूत्रांची माहिती। महापौर कार्यालयाभोवतीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर ही भेट। रितू तावडेंकडून पालिकेचे जनसंपर्क अधिकारी बदलण्याची मागणी, सूत्रांची माहिती। तर मुंबईचं महापौर पद हे दिल्लीमधून शिंदे विकत घेत आहेत। किती रुपयांचा सौदा झाला त्याची माहिती समोर येईलच। महापौर पद शिंदे सेनेला मिळणार असल्याच्या चर्चांवर राऊतांचा हा मोठा दावा। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामतीच्या दौऱ्यावर। पहाटे 6 वाजेपासूनच विकास कामांची पाहणी। बारामतीच्या मार्केट यार्डमधील रेशीम कोष खरेदी विक्री, बाजारपेठ आणि प्रशिक्षण केंद्राचाही आढावा। आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। महायुती सरकारनंच मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेतले आहेत। सरकारनं मराठा समाजासाठी जितकं केलं तितकं कमी आहे, तेवढं कुणीच केलं नाही। जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाबाबतच्या भूमिकेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य। फडणवीस सांगतात तसं विखे पाटील बोलतात। मराठ्यांनी लेकरा बाळांचं वाटोळं करून घेऊ नका। नोंदी सापडल्या असून सुद्धा अनेकांना अर्ज दिले नाही। आपल्या लेकरांसाठी आंदोलनाला बसणार, कुणीही घरी बसू नका, अंतरवालीमध्ये या, जरांगेंचं आवाहन। पुण्यातील मांजरीमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणाचा आजचा 16वा दिवस। मागण्यांसंदर्भात तोडगा न निघाल्यामुळे विद्यार्थी अजूनही आंदोलनावर ठाम। वसतिगृहातील 600 विद्यार्थी आजपासून सामूहिक उपोषण करणार। विद्यार्थ्यांच्या मागण्यांसंदर्भात आम्ही सकारात्मक निर्णय घेतोय, मंत्री अशोक उईके यांचं वक्तव्य। तर विद्यार्थ्यांच्या मागण्या आम्ही पूर्ण करतोय, विद्यार्थ्यांनी विरोधकांच्या राजकारणाला बळी पडू नये, उईके यांची प्रतिक्रिया। नागपुरात आज 5व्या दिवशी सुद्धा आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच। नोकरभरतीसह विविध 29 मागण्यांसाठी हे आंदोलन। वर्धा आणि भंडारा जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन, तर नागपूर आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयामध्ये आंदोलन सुरू। मुख्यमंत्री फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर। महाकुंभ भक्ती संगमासह विविध कार्यक्रमांना फडणवीस उपस्थिती लावणार। कुंभमेळ्यानिमित्त धार्मिक संकीर्तन आणि गीतांच्या 3 दिवसीय सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम या कार्यक्रमाचं आयोजन। दिंडोरीमधील मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची खबरदारी। प्रहार जनशक्ती पक्ष आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना सूचना, कार्यक्रमामध्ये जाऊ नये यासाठी काही पदाधिकाऱ्यांची धरपकड सुद्धा होणार असल्याची माहिती। नेपाळच्या महाप्रलयात आतापर्यंत 469 जणांचा मृत्यू, 288 भारतीयांसह 1,500हून अधिक जण बेपत्ता। महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाईन क्रमांक 1070 जारी। नेपाळच्या रसुआ शहरातील जलप्रलयाची थरारक दृश्य समोर। दरम्यान दगड बाजारामध्ये पुराच्या पाण्याचा प्रवाह, पाण्यानं आणि गाळाच्या प्रचंड प्रवाहानं काही मिनिटातच विध्वंस। पूर आल्यानंतर लोक सैरावैरा पळू लागले।